केज मध्ये घडलेलं विलास घुले हत्या प्रकरण आता खऱ्या अर्थानं मूळ स्वरूपावर आलंय. ज्या घटनेने या विलासचा जीव घेतला ती घटना आता पुन्हा त्या महिलेने आपली पीडित कहाणी या मीडियावर मांडायला सुरुवात केली. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने कदमवाडीतली ही पीडित महिला आणि तो विलास उमेश माने या दोघांमध्ये ज्या पद्धतीचे अनैतिक संबंध होते आणि या अनैतिक संबंधामुळे याच पीडित कुटुंबातील जी व्यक्ती आहेत त्यांनी उमेशला जाब विचारण्यासाठी आणि त्याला धडा शिकवण्यासाठी गावकरी हॉटेलवर येऊन ज्या पद्धतीची भूमिका घेतली आणि उमेशवर ज्या पद्धतीनं हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये ज्या पद्धतीनं विलासने मध्यस्थी करून हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः या घटनेचा बळी झाला. ही घटना तर सगळ्यांना माहिती. पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं ही महिला आज ज्या पीडित असल्याची जी भूमिका मांडते, ज्या पद्धतीनं गेल्या 2 वर्षापासून या सगळ्या प्रकरणाची जी कहाणी आहे ती मीडियावर मांडते आणि वास्तविक स्वरूपात या कुटुंबाला या संदर्भात पोलीस यंत्रणेवर का विश्वास नव्हता, संबंधित झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये का कैफियत मांडण्यात नाही आली, असे अनेक प्रश्न आता पटलावर येऊन ठेपलेत. वास्तविक परिस्थितीमध्ये सामाजिक परिस्थितीमध्ये जर अशा पद्धतीचे प्रकरण खऱ्या अर्थानं जर मांडले गेले नाही तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती ही ज्या पद्धतीने लयाला जाते आणि गुन्हेगारांची जी प्रवृत्ती वाढते त्याला खतपाणी घालण्याचं जी वातावरण तयार होतं आणि त्याच्यातून अशा पद्धतीने निरापराधांची बळी नेहमी जातात. याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. विलास घुले प्रकरण आता महाराष्ट्राच्या पटलावर सगळ्यात चर्चित प्रकरण म्हणून आहे. कारण की हे प्रकरणच असं वेगळं आहे की या प्रकरणामध्ये मित्राच्या केलेल्या प्रतापाचा परिणाम दुसऱ्या मित्राला भोगावा लागला. मित्राचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या मित्रालाच मित्रालाच बळी व्हावं लागलं आणि या सगळ्या स्वरूपात खरी घटना ठरली ती अनैतिक संबंधाची. जे अनैतिक संबंध नेहमीच सामाजिक परिस्थितीमध्ये एक वेगळ्या परिस्थितीत नेऊन सोडतात. आजपर्यंतच्या घटना आणि बरेचसे वाद या अनैतिक संबंधाची सगळ्यात मोठी कारणं असतात. पण या अनैतिक संबंधातून ज्या पद्धतीची पीडित महिलांची जी मांडणी आहे, ज्या पद्धतीने ही पीडित महिला आज न्यायाची हाक देते आणि या पद्धतीनं उमेशनं जो केलेला हा क्रूर अत्याचार ज्या पद्धतीने पटलावर मांडते ना, खऱ्या अर्थानं याला कोण जबाबदार आहे. ही खरी घटना जेव्हापासून सुरू झाली आणि उमेशनं आपल्या व्यवसायाचं कारण ज्या पद्धतीने या महिलेला फेरण्यासाठी केलं, आपल्या पिठाच्या जक्कीवरच्या संदर्भातून या महिलेच्या सोबत ज्या पद्धतीची अमानुष पद्धतीचे वागण्याची पद्धत दाखवली, खऱ्या अर्थानं हे समाज पटलावर कुठंही पचण्यासारखं नाही. पण वास्तविक स्वरूपात ही सगळी प्रक्रिया सुरू असेल, या सगळ्या परिस्थित्या जरी मांडल्या गेल्या असतील, हे प्रकरण पूर्णपणे महिला तक्रार निवारण केंद्रापर्यंत पोहोचलेलं असेल, तरी याच्यावर कसल्याही पद्धतीची कायदेशीर कार्यवाही का करण्यात नाही आली, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता समाज पटलावर उभा आहे. महिला ज्या पद्धतीने सांगते, महिला ज्या पद्धतीने विषय मांडते, महिलेने ज्या ज्या प्रश्नांना आता उचललंय, वास्तविक स्वरूपात या प्रकरणात तर त्या महिला पीडित होतीच, पण तिच्या सोबत तिचा नवरा आणि तिचा धीर सुद्धा या उमेशच्या रडारवर होते. म्हणजे उमेशनं ज्या पद्धतीने धमक्या देऊन आणि धमक्यांच्या माध्यमातून या कुटुंबियाला छळलंय, त्या छळण्याच्या परिस्थितीला पाहिल्यानंतर वास्तविक स्वरूपात एक कुटुंब किती गोष्टी सहन करू शकतं याची प्रचिती मांडणारी ही घटना आहे. आता हा सगळ्यात मोठा ट्विस्ट ह्याच्यातला की उमेश हा सगळ्यात मायनर कास्ट मधला सगळ्यात मायनर व्यक्ती, तो महादेव कोळी समाजातील राहणारा व्यक्ती आणि हा व्यक्ती ज्या पद्धतीच्या भूमिका समाज पटलावर मांडतोय, ज्या पद्धतीच्या परिस्थिती या समाजाच्या भूमिकेवर दाखवतोय, ती खऱ्या अर्थानं खूप मोठी मजल आहे. आज ज्या पद्धतीने हा समाज दऱ्या
खोऱ्यांमध्ये राहून आपली उपजीविका भागवणारी ही परिस्थिती दाखवणारा हा समाज खऱ्या अर्थानं एवढा निष्ठुर आणि एवढा क्रूर असू शकतो का? आणि या पद्धतीनं उमेशनं वर्तन दाखवलंय आणि त्याला विलास घुलेनी साथ दिली अशी या महिलेची कैफियत आहे. या महिलेने ज्या पद्धतीने सांगितलं की वारंवार विलास आणि उमेश हे माझ्यासोबत छळ करत होते, मला धमक्या देत होते आणि माझ्या मित्रासोबत तू व्यवस्थित राहा या पद्धतीच्या धमक्या सुद्धा विलासनं त्यांना दिले. आता या सगळ्या गोष्टीचे पेच खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनासमोर खूप मोठे उभे आहेत. कारण गावकरी हॉटेलवर ज्या पद्धतीच्या भूमिका झाल्या, ज्या पद्धतीनं उमेश मानेवर जो हल्ला झाला आणि या हल्ल्यापासून वाचण्यासाठी उमेशनं केचकडं पळ काढला आणि त्यावेळेस सुद्धा त्याच्या पाठीमागं हे 9 आरोपी ज्या पद्धतीनं त्याच्या प्राणाचा खोट घेण्यासाठी पळत होते, त्या पद्धतीची परिस्थिती पाहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कुठं कायद्याच्या कचाट्यात थांबतायत का? या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने पीडित महिला जी न्यायाची हाक देते, त्या हाकेमध्ये विलास हा कुठं सापडतोय का? कारण की ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती आहे आणि जेव्हा या सगळ्या परिस्थितीवर ज्या पद्धतीनं उमेशला माझ्या बायकोचा नाद सोड म्हणून अंगावर जाणारी मंडळी आणि त्यात विलास घुलेने केलेली परिस्थिती. आता विलासच्या जो हॉटेलवर जाऊन उमेशचा जो ज्या पद्धतीनं उमेशवर हल्ला केला, वास्तविक स्वरूपात जर या महिलेच्या सगळ्या कहाण्या ऐकल्यानंतर, सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर वास्तविक स्वरूपात या पद्धतीची हल्ले करण्याची परिस्थिती निर्माण झाली असती. हे असे अनेक प्रश्न आता कायद्याच्या पटलावर उभे आहेत आणि या पटलावर खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे तो न्याय. कारण की ही महिलाही पीडित आहे. आज विलासच्या ज्या पद्धतीने निर्गुण पद्धतीनं अंत करण्यात आला, दुर्दैवी त्याची जीवन यात्रा संपवण्यात आली आणि त्या यात्रेमध्ये ज्या पद्धतीने या पीडित कुटुंबियावर जे आज संकट सापडलंय त्यालाही न्यायाची अपेक्षा आहे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा हे सगळं प्रकरण शिजत होतं, हे सगळं प्रकरणाच्या संदर्भातून ज्या पद्धतीनं विलास घुलेच्या कुटुंबियांनी आंदोलन पेटवलं होतं, त्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रिया का मांडण्यात नाही आल्या? हे सगळे प्रश्न आता खऱ्या अर्थानं समाज पटलावर एक यक्ष प्रश्नासारखे उभे आहेत. कारण की पीडित महिला ही 2 दिवसापासून ज्या पद्धतीने भूमिका मांडते, या अगोदर ज्या पद्धतीने एका युट्यूबरनं या सगळ्या गोष्टीला सामाजिक पटलावर मांडलं, सामाजिक पटलावर मांडत असताना सगळ्या गोष्टीची ज्या पद्धतीने शहानिशा केली आणि ह्याचं शिस्त खूप काही वेगळं अशी जी भूमिका मांडली, खऱ्या अर्थानं आता याचा तपास या पोलीस यंत्रणेला घेणं गरजेचं आहे. कारण या सगळ्या घटना या समाजावर खूप मोठे परिणाम करणार आहेत. या समाजाच्या भूमिकेत ज्या पद्धतीने पीडित महिलाला ज्या पद्धतीने न्यायाची अपेक्षा आहे, त्या पद्धतीनं या विलास घुलेच्याही कुटुंबाला न्यायाची अपेक्षा आहे. आणि याच्यात ज्या पद्धतीनं राजकीय व्यवस्था आता ऍक्टिव्हेट झाल्यात, ज्या पद्धतीने राजकीय व्यवस्थेने भाष्य सुरू केली आहेत आणि खऱ्या अर्थानं ही सगळी प्रक्रिया जेव्हा राजकीय यंत्रणा जागी झाली तेव्हा याला गती मिळायला सुरुवात झाली. त्याच्या अगोदर विलासच्या कुटुंबियांनी ज्या पद्धतीची आंदोलनं केली, त्या आंदोलनामध्ये काय त्यांच्या हातात होतं, कशा पद्धतीने प्रशासनाने या सगळ्या प्रकरणाला फक्त बघ्याच्या भूमिकेच्या पद्धतीनं पाहिलं आणि वास्तविक स्वरूपात जेव्हा या सगळ्या प्रकरणाची चिघळण्याची परिस्थिती झाली आणि शिवाजी महाराज चौकामध्ये ज्या पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका पाहिली, त्याच्यात लक्ष्मण हाकेही धावत आले, सगळ्या ओबीसी नेत्याची जमवाजमव सुरू झाली, तेव्हा कुठं जाऊन या आरोपींचा खऱ्या अर्थानं शोध घेण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी 6 आरोपी हे पोलिसांच्या तावडीत होते. त्यानंतर 3 आरोपींचा शोध घेण्यात आला आणि संध्याकाळी एसपींनी या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला. परंतु या सगळ्या प्रकरणात जर खऱ्या अर्थानं पाहिलं तो मरतोय न्याय. भले विलासच्या प्रकार संदर्भात तो असेल न्याय किंवा त्या पीडित महिलेच्या संदर्भात न्याय, या सगळ्या न्यायाच्या भूमिका खऱ्या अर्थानं आता आरोपीच्या कटघऱ्यात उभं करणारी ही प्रशासन व्यवस्था आहे
आणि प्रशासन व्यवस्थेला या पद्धतीनं, पोलीस व्यवस्थेला या पद्धतीनं या दोन्ही प्रकरणाचा खऱ्या अर्थानं न्यायिक समतोल आणि न्याय देण्याची गरज आहे. भलेही न्यायदान हे कोर्टात होत असेल, पण तपासाच्या माध्यमातून ज्या भूमिका मांडायच्या, तपासाच्या माध्यमातून जे खरे सूत्र हलवायचे, ते सूत्र आता पोलीस विभागाच्या कर्तव्यावर खूप मोठी टांगती तलवार आहे. कारण ज्या प्रकरणाच्या माध्यमातून हे प्रकरण शिजलं, ते अनैतिक संबंधाचं प्रकरण आता अत्याचाराच्या प्रकरणात परिवर्तित झालंय. आणि या अत्याचाराच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने पीडित महिला आणि वास्तविक स्वरूपात या प्रकरणामुळे ज्या निरपराध विलास घुलेचा झालेला करुणांत, या दोघांचीही भूमिका पाहिली तर या समांतर चालणाऱ्या दोन व्यवस्था कशा पद्धतीने पोलीस व्यवस्था याचा निकाली काढतील किंवा याच्यावर तपासाच्या भूमिका कशा पद्धतीने मांडतील. पण राजकारणाच्या पटलावर भाजलेली पोळी आता खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं समाज व्यवस्थेवर या दोन्ही प्रकरणाचा निकाल लावतील याकडे सर्वसामान्याचं लक्ष आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं पीडित हा खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये दोन्ही आहेत. एकीकडे विलासचा गेलेला जीव आहे, तर दुसरीकडे पीडितेवर झालेला जो अन्याय आहे, या दोन्ही अन्यायाची परिस्थिती खऱ्या अर्थानं आता न्यायाच्या बाजूनं बघितली पाहिजे. आणि वास्तविक स्वरूपात या न्यायाच्या भूमिकेत ज्या पद्धतीने न्यायदानाच्या वेळी ही सगळी घटना आणि सगळ्या पटलावर आलेल्या सगळे महत्वपूर्ण जे साक्ष पुरावे आहेत ते महत्वाचे ठरतील. मात्र या प्रकरणातून बरंच काही शिस्तय आणि बरंच काही रुजतंय, हीच प्रक्रिया समोर येते. नेमकं काय हे प्रकरण पुढच्या परिस्थितीला काय नवीन वळण घेईल आणि काय नवीन एक दिशा दाखवेल, याच्या प्रतीक्षेत तुम्ही राहा, मी राहतो. याबद्दल तुमचं काही मत असेल तर निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.